मंडळी, मी झाले माऊलीच्या सोहळ्यात सामील. खरोखर अप्रतिम सोहळा आहे. धर्तीवर कुठंच नाही असा सोहळा. तर सकाळचे वाजले 6. मुलांनी सोडलं आळंदी फाट्यावर आणून. आळंदी फाट्यापर्यंत साधनं येतात. आपल्याला माऊलीकडे जर जायचं म्हटलं तर आपल्याला पायी जावं लागतं. 2 वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो. प्रस्थानला पण गेलो होतो आणि सकाळी माऊली तिथून निघली. तिथूनच माऊलीबरोबर आम्ही निघालो होतो. तो खूप पाहण्यासारखा नजारा खरोखर आळंदीमध्येच आहे. पण आता पालखीला टाईम आहे, 6 वाजता निघणारी पालखी. आम्ही निघालोत आणि आर्मी कॅम्पपर्यंत चालत आलोत. तिथं आम्ही केला साबुदाण्याचा नाश्ता आणि मैत्रिणींनी काही भजन म्हटलं आणि इथून पुढे आम्ही आता माऊलीच्या पुढे पुढे चालत राहणार आहेत. माऊलीला खूप सारा टाईम आहे. तर बघू कुठपर्यंत चालणं होतंय. खरोखर मैत्रिणींनो, आपल्याला आहे ना एक संतांनी ना आपल्याला खूप काही अशी मोठी देण दिली. एवढा सुंदर नजारा आणि एवढी पब्लिक आणि एवढी शिस्त की म्हणजे माणूस ना बघून चकित होतं आणि स्वतः पण इतकं रमून जातं ना की माणसाला म्हणजे बिलकुल हरवून जातो आपण आपल्याला. भेटीसी आवडी धरिला पंढरीचा चोर, धरिला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, गळा बांधुनिया दोर, हो धरिला पंढरीचा चोर. आराम झाला, निघलोत. ह्या मुली 5 संस्थेतल्या एवढं छान अभंग म्हणून राहिल्यात आणि एवढं तबला वगैरे व्यवस्थित वाजवत चालल्यात. तर आपल्याला म्हणजे ऐकतच राहावं असं वाटतं. आणि निघलो तसा पुढच्या याने. बघा हे अशी पब्लिक वारकरी कसला आनंद घेतात. तर हा आनंद घेण्यासारखा आहे. आणि ह्या वर्षी आनंद घेता येतो का नाही हे सगळ्यांना टेन्शन होतं, खास करून जे वारकरी येतं कंपल्सरी जाणारे. तर खूप मतलब कित्येक वर्ष न घडलेली घटना घडली. कारण मी स्वतः इथं आळंदीजवळ राहते, त्यामुळे मी पाहिलं. पाऊस एवढा होता ना मैत्रिणींनो, खरोखर ढग फुटल्यासारखाच की 1 दिवस आणि 1 रात्र. मी सगळ्यांना प्रश्न पडला होता की म्हणजे माऊलीची दिंडी जाती का नाही तुमच्या आमच्यासारख्या जनतेला. शासनाला तर पडलाच असन, शासन तयारीतच असन की बाबा. ऐकायला येत होतं थोडंसं की हेलिकॉप्टरनी वगैरे पालखी नेण्याचा विषय चालू आहे म्हणून. तर मैत्रिणींनो, खरोखर चमत्कारच म्हणायचा. असा चमत्कार म्हणजे सोचण्यासारखीच गोष्ट. एका रात्रीत म्हणजे पहाटेच म्हणावं लागेल. रात्री जोरात पाऊस झाला, पाणी वाढत होतं आणि पहाटे चक्क पाणी वसरलं. ते एवढं पाणी होतं का 2-3 दिवस पाणी वसरायला लागले असते, एवढं पाणी होतं. आणि मेन म्हणजे माऊली निघायची त्या दिवशी पूर्ण चकाचक झालं. अक्षरात आम्ही चालू राहिलोत नव्हता रोड एकदम. आणि आज ऊन पडलं, एक थेंब नाही कुठंतरी. आणि काल परवाचाच पाऊस नाही तर जवळजवळ 8-10 दिवस होऊन गेले होते. नॉनस्टॉप पाऊस होता. बिलकुल असं म्हणजे जमीन कोरडीच नव्हती. तर हे खरोखर चमत्कार म्हणायचा. तर याचा विज्ञान अभ्यास करीन किंवा करतोय, मला असं ऐकायला पण आलं. तर खरोखर अभ्यास करण्यासारखंच आणि खरोखर आश्चर्यचकितच घडलं. तर देव नाही असं कसं म्हणावं मला काही कळे ना. खरोखर मी प्रेझेंट माझ्या डोळ्यांनी पाहिलं. तर तुम्ही हे पाहू शकता, हे रांगोळी वगैरे हे काढणं म्हणजे शक्यच नव्हतं. कोणतंच डेकोरेशन शक्य नव्हतं. सोशल मीडियावर आपण पाहत होतो, दाखवत होते. चक्क आळंदीमधले 4ही पूल म्हणजे पाण्याखाली गेलेले होते. वारकरी आळंदीच्या मार्गी पहिलेच काही आलेले होते. तर कुठं धर्मशाळेत इकडं तिकडं कुठं थांबलेले होते. तर ते पण त्याच्यात पण पाणी शिरलं होतं. आळंदीकर जे पब्लिक आहे त्यांच्या घरांनी पण पाणी शिरलं होतं शाळेत. तर हे NDFचे मदत पण घेतली होती. आपल्याला पाहायला भेटत होतं, ऐकायला भेटत होतं. तर एवढं म्हणजे चमत्कार झाल्यासारखंच नाही तर काय बरं. तुम्ही कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं. मला तर चमत्कारच वाटतो. पाणी एवढ्या लवकर एवढ्या स्पीडने कसं वसरलं याचा शोध शास्त्रज्ञ घेतात वाटते. अभ्यास चालू आहे असं मला ऐकायला आलं. तर असो, त्यांचं काम ते करते ना. आपण आलोत माऊलीच्या दर्शनाला. माऊलीला बोलवलं पांडुरंगानी. माऊली चालले पांडुरंगाला भेटायला, आपण चाललो माऊलीला भेटायला. तर बघूया माऊली कशा पद्धतीने आपल्याला भेट देतात. तर आम्ही आलो तसं विश्रांतवाडीच्या थोडंसं पुढं दत्त मंदिर म्हणून आहे. तिथं आम्ही 1 तासभर अगोदरच आलोत आणि लाईनला नंबरला लागलोत. आणि माऊली आली 1 तासाने. माऊलीचा रथ किती सुंदर सजवला आहे. जवळून पाहायला काहीतरी वेगळंच आहे. आणि 2 वर्षापूर्वी पाहिला तेव्हा रथ वेगळा दिसत होता. मला असं वाटतं चेंज केला आहे. तर हा खूप चांदीचं खालचं सगळं आहे आणि वरती जे कळश आहेत ते सोन्याचे वाटते.
आणि पालखी आल्याच्यानंतर एवढा गजर की मतलब कानाला आणि याला म्हणजे सांगू शकत नाही मी शब्दामध्ये. खूप आनंद देऊन गेला. आणि हे असं दत्त मंदिर माऊलीच्या स्वागतासाठी असं सजवले. आणि इथं माऊलीची जी पालखी आहे ती रथातून खाली घेतली जाते मंदिराच्या आतमध्ये. तर आम्ही लाईनला लागून 1 तास अगोदर तर लागलोच होतो, पण माऊलीची हे काढल्याच्या नंतर आम्हाला अर्धी पाऊण तासांनी दर्शन भेटलं. कारण आम्ही लवकरच लागलो होतो आणि हे पहा असं मंदिरात आपण आतमध्ये जाणार आहोत आता. तर आतमध्ये गेल्याच्यानंतर मैत्रिणींनो एवढी मतलब सुंदर दर्शन झालं ना. हे पहा आपण आतमध्ये आलोत. आतमधला हा नजारा नाही पाहू शकता तुम्ही आतमधला नजारा. तर हे असं पालखीचं मी खूप जवळून दर्शन घेतलं. पालखीमध्ये बघा तुम्हाला आता दिसन की एक पैशाचा गल्ला म्हणू शकतो आपण बनवलेला आहे. चांदीचा आहे का कशाचा माहीत नाही मला. त्याला असं थोडासा सिल्वर कलर आहे. आणि पादुका एकदम जवळून पादुकाचं दर्शन घेतलं. एवढं म्हणजे अंगाला काटा आला मैत्रिणींनो. एवढं समाधान वाटलं मला की विचारू नका. तर ही मोठी विश्रांती घेऊन माऊली निघाली आता पुढं. जवळजवळ 1.5 तासाची विश्रांती होती. याच्या अगोदर आहे ना आळंदीतून निघाल्याच्या नंतर धाकट्या पादुकाचे दर्शन घेतले जाते. तिथं 15 मिनटं विश्रांती घेतली जाते. आणि विश्रांतवाडीमध्ये जवळजवळ 1.5 तास. आणि आता पुढं जाऊन पुन्हा संगमवाडी म्हणून आहे, तर तिथं 15-20 मिनटं थांबते का जास्त थांबते सांगता नाही यायची मला, पण थांबते तिथं. तिथं जेवण असतं पिठलं भाकरी जेवण म्हणतात. तर पुणेकर भरपूर म्हणजे सेवा करतात ह्या दिवशी. इथून तिथून रस्त्याने काही काही खायला असतंच, म्हणजे 5-5 मिनटावर म्हटलं तरी चालेल. पण पुणेकर कमी शब्दात बोलणारे नाही. ह्या दिवशी त्यांचं रूप काहीतरी वेगळंच असतं. खूप मनापासून सेवा करतात मी पाहिलं. अगदी अन्नदान असो, पाणी वाटप असो, आरोग्य सेवा असो, गरजेचे सगळेच वाटप, पायाची मालिश खूप मनापासून करतात. तर अशा पद्धतीने आपण चाललो माऊलीच्या मागे मागे. माऊली गेल्या पुढं. तर माऊलीला टाटा बाय बाय करून आपण शिवाजीनगरपर्यंत चालत गेलो. आणि तिथून मग आपल्या घरी आपण मेट्रोने वापस आलोत. तर कशी वाटली तुम्हाला माऊलीची वारी आणि माऊलीचं झालेलं दर्शन? मला तर खूप म्हणजे समाधान देऊन गेलं. तर तुम्हाला कधी जर चान्स भेटला तर नक्की ह्या वारीमध्ये थोडंफार तरी आनंद घेण्याचा प्रयत्न करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद. बाय. कमेंट करा, लाईक करा.